केल्याची माहिती गुप्त ठेवलेली होती। अमेरिकन इतिहासातली एक सर्वात धाडसी मोहीम यशस्वी ठरल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। जेट विमान कोसळल्यानंतर हा अमेरिकेचा पायलट हरवलेला होता। पायलट बेपत्ता होता पण एकाकी नव्हता असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। पायलटवर 24 तास नजर होती आणि सुटकेची तयारी सुरू होती असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। माझ्या आदेशानंतर पायलटसाठी 12 लढाऊ विमानं पाठवल्याचे ट्रम्प यांनी म्हटलंय। तर पायलटच्या शोधानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। आम्ही पायलटला शोधलंच। माझ्या प्रिय अमेरिकनांनो, गेल्या काही तासात आपल्या लष्करानं इतिहासातली सर्वात मोठी, धोकादायक आणि धाडसी मोहीम राबवली आहे। आपल्या हवाई दलाचा कर्नल इराणमध्ये बेपत्ता झाला होता, त्याला सुखरूप आणि सुस्थितीत आणलंय। आपला हा धाडसी कर्नल शत्रूच्या सीमांमधील डोंगराळ भागात होता। इराण त्याचा शोध घेत होतं आणि ते त्याच्या जवळही पोहोचत होतं, पण तो कर्नल एकटा कधीच नव्हता। आपले कमांडर 24 तास त्याच्यावर नजर ठेवून होते। कर्नलच्या सुटकेसाठी बारकाईनं नियोजन सुरू होतं। माझ्या आदेशानुसार जगातली सर्वात अत्याधुनिक शस्त्रास्त्र असलेली 12 विमानं सुटकेसाठी पाठवली होती। कर्नल जखमी झालाय पण लगेच तंदुरुस्त होईल। या अचंबित करणाऱ्या शोध मोहिमेसोबतच कालही आम्ही एका पायलटची सुटका केली आहे। कर्नलचा जीव धोक्यात जाऊ नये म्हणून दुसऱ्या पायलटची माहिती आम्ही गुप्त ठेवली होती। अमेरिकन लष्कराच्या इतिहासात एवढी धाडसी कारवाई प्रथमच झाली आहे। 2 पायलटची स्वतंत्र शोध मोहिमेत सुटका केली, तेही शत्रूच्या अत्यंत आतल्या भागात जाऊन, असाही दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। अमेरिकेच्या लढाऊ जवानांना आम्ही एकटं टाकणार नाही। एकाही अमेरिकनाच्या जीवाचं मोल न देता आम्ही दोन्ही पायलट सुरक्षितपणे मायदेशी आणले। आपल्या हवाई सामर्थ्याचं आणि श्रेष्ठतेचं हे द्योतक आहे। रिपब्लिकन, डेमोक्रॅट अशा सर्वच अमेरिकनांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे। जगाच्या इतिहासातलं सर्वात विध्वंसक, सर्वोत्तम आणि व्यावसायिक लष्कर आपल्याकडे आहे। देवाची अमेरिकेवर कृपा राहो, देवाची जवानांवर कृपा राहो। सर्वांना ईस्टर संडेच्या शुभेच्छा। दरम्यान एका बाजूला युद्ध तीव्र होते तर दुसरीकडे